नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांसाठी एक सुंदर धडा घेऊन आले आहे. बालभारती मराठीमधला हा धडा म्हणजे चोरी झालीच नाही. जयवंत दळवी या लेखकाने हा धडा इतक्या विनोदीपणे मांडलेला आहे की वाचणारा आणि ऐकणारा दोघेही हसून हसून परेशान होऊन जातात. सिनेमाला गेलेल्या शास्त्री कुटुंबाच्या घरी चोरी होते. चोरीत शास्त्रींचे फक्त नकली दागिने गेलेले असतात. नकली दागिने घेणारा चोर हा नकली इन्स्पेक्टर बनून सगळ्यांची फिरकी घेतो आणि शास्त्री चोरी झालीच नाही असे सांगू लागतात. हे या पाठात अत्यंत मनोरंजक पद्धतीने सांगितलेले आहे. सिनेमाला गेलेले शास्त्रीबुवा आणि बाई घरी येतात. खोलीचा दरवाजा उघडून शास्त्रीबुवा आणि बाई आत येतात. गडबडीने दिवा लावतात. खोलीतील अस्ताव्यस्त पडलेले मालमत्ता पाहून दबलेल्या आवाजात किंचाळण्याचा प्रयत्न करतात. बाई, वाटलंच, नाहीतर म्हटलं कुलूप उघडं कसं? शास्त्री, तरी मी 17दा सांगितलं, दोनदा कुलूप ओढून बघ म्हणून, पण तुला सांगितलं तरी ओढून पाहायला नको? बाई, 4दा ओढलं कुलूप, पण बंद कुलूप फोडलं त्याला कोण काय करणार? शास्त्री म्हणतात, आता कुलूप मरू दे, चोरांनी काय काय पळवलं ते बघ आधी. आणि हळूच पाऊल पुढे टाकतात आणि एका बोचक्याला अडकून शास्त्रीबुवा खाली पडतात आणि पडतात चोर चोर म्हणून किंचाळायला लागतात. बाई, एकदम दचकून, कुठे चोर? शास्त्रीबुवा म्हणतात, नाही, बोचकच आहे, मला वाटलं चोरच लपला आहे. बाई म्हणतात, तुमचा आपला मुलखा वेगळा भित्रेपणा, मी घाबरले नाही आणि तुम्ही घाबरून ओरडताय. तेवढ्यात फळीवरचा ग्लास गडगडत बाईंच्या डोक्यावर पडतो आणि बाई चोर चोर म्हणत या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात पळत राहतात. शास्त्री आधी दचकतात, पण ग्लास पडलेला पाहून चिडतात. अशी ओरडतेस काय पोरासारखी? तो बघ उंदीर पळाला. उंदराने ग्लास पाडला तर घाबरायला कशाला पाहिजे? आणि चोर असला म्हणून काय करणार आहे मी इथे असताना? बाई, अजून छाती धडधडते आहे. छे, कलकलनी सुरू झाली. आता काय आहे आणि काय गेलं हे सुद्धा कळायचं नाही. शास्त्री, कपाट बघ उघडून आधी. बाई, उघडून कशाला, उघडच आहे. शास्त्री, स्वतः कॉटखाली पाहत, काही गेलं का पहा. बाई, अगं बाई, दागिने गेले. शास्त्री, एकदम उठत, गेले? हरे राम, आणि खाली बसतात. बाई, तुमचं हे असंच. सिनेमाला जाताना दागिने घालते म्हटलं तर म्हणालात रात्र आहे, काढून ठेव, आता काय करायचं? शास्त्री म्हणतात, म्हणजे कपाटातले गेले? बाई, मग आणखी कुठले? शास्त्री, कपाटातले गेले तर जाऊ देत, नाहीतरी ते बनावट गिलिटाचेच होते, नेऊ देत, चोरच फसतील. शास्त्री बुवा आत जातात. तेवढ्यात फोटोमागच्या कुलूपबंद फडताळातल्या नोटा काढून बाई मोजण्यात दंग होतात. बाई आनंदाने, दागिने व नोटा होत्या तशाच आहेत बरं, माझ्या वडिलांच्या फोटोमागे लपवल्या म्हणून राहिल्या हो. माझ्या वडिलांचा चेहरा केवढा करारी. शास्त्री, होय होय, तुझ्या वडिलांच्या चेहऱ्यांचं नंतर बघू, आधी काय काय गेलं ते बघ. बाई, काही गेलंच नाही. शास्त्री, बनावट दागिने तेवढे गेले. बाई, घ्या मेल्यांनो म्हणावं, खाते नकली गिलिटाचे दागिने, 25 रुपये सुद्धा येणार नाहीत. शास्त्री, उलट ते विकायला गेले तर पकडले जातील, पण तुला आता तरी पटलं ना मी बनावट दागिने तुला का आणून दिले ते? तू म्हणत होतीस मी कद्रू म्हणून असले दागिने आणले, पण माझी हुशारी आली ध्यानी की नाही? बाई, पण मी खरे सोन्याचे दागिने घालायला काढले नाहीत, ही माझी हुशारी नव्हे. शास्त्री, पुरेपुरे तुझी हुशारी. आधी काय काय गेलं त्याची यादी करू. बाई, पण काही गेलंच नाही तर यादी कशाची? मधू टॉर्चचा झोत टाकत येतो. तेवढ्यात बाई खिडक्या उघडतात. मधू, काय झालं, काय गडबड?
शास्त्री. चोरी झाली चोरी. मधू. चोरी? चोर चोर चोर. शेजारच्या अण्णा व गंगूबाई गडबडून धावत येतात. अण्णा. काय गडबड आहे शास्त्री बुवा? मधू. चोरी चोर चोर. अण्णा आणि गंगूबाई पळू लागतात. शास्त्री. पळू नका अण्णा, चोर पळालेत. अण्णा परत येऊन दरवाजापाशी उभे राहतात आणि गंगूबाई मात्र खिडकीकडेच उभे राहतात. अण्णा. चोर गेले ना? तेच म्हटलं, तुम्ही तर थंड आहात. शास्त्री. तुम्हाला काय वाटलं, चोराशी वाटाघाटी करतोय म्हणून? अण्णा. पण ही चोरी झालीच कशी? शास्त्री. चोर आले आणि चोरी करून गेले. अण्णा. हो, तेही शक्य आहे, पण माल कितीचा गेला? शास्त्री. 8-10 हजारांचा गेला. गंगा. 8-10 हजार? अगं बाई, म्हणजे बरंच सेविंग होतं की हो. बाई तर नेहमी म्हणायच्या की पैसाच राहत नाही म्हणून. बाई. रोकड नव्हती गंगाबाई, दागिने गेले. शास्त्री. आणि चांदीची भांडी गेली. अण्णा. चांदीचीच गेली का? पहा एकदा. गंगा. हो, स्टेनलेस स्टीलची गेली असतील. शास्त्री. स्टेनलेस स्टील नी चांदी का कळत नाही आम्हाला? अण्णा. अण्णा. 8-10 हजारांचा माल म्हणजे मोठीच चोरी झाली. शास्त्री. मग आम्ही म्हणतोय काय? अण्णा. म्हणजे बरेच सेविंग होतं हो. शास्त्री. सेविंग नाही, दागिने नी भांडी गेली अण्णा. अण्णा. पण सेविंग शिवाय दागिने नी भांडी कुठून येणार? सेविंग हे असं हवं. वा वा शास्त्री बुवा, सेविंग असावं तर असं. शास्त्री. अरे पण काय हे? वेळ कोणती? तुमची चर्चा कोणती? अण्णा. अहो इथं चोरी झाली आहे. अण्णा. मीही तेच म्हणतोय, ही चोरी झाली कशी? जोशी डोळे चोळत चोळत आत येतात. चोरी झाली म्हणता काय? अण्णा. चोरी झाली. जोशी. तेच म्हणतो, चोरी झाली कशी? शास्त्री. वैतागून नशीब माझं. जोशी. नशीबच म्हटलं पाहिजे, नाहीतर दिवसाढवळ्या चोरी. अण्णा. स्वप्नात का आहात जोशीबुवा? दिवसाढवळ्या मध्यरात्र आहे, मध्यरात्र. जोशी. वाजले किती? शास्त्री. कपाळावर हात घेत खाली बसतात. अरे रे रे, घड्याळही गेले. बाई. अगं बाई, घड्याळ पण गेले? चोपडे मास्तर गर्दीतून आत येत. पण शास्त्री बुवांकडे घड्याळ होतं कधी? जोशी. तोच विचार करतोय मी. अण्णा. रोज टाईम तर विचारता आम्हाला. गंगा. आणि तेही अर्ध्या अर्ध्या तासाने. बाई. घड्याळ लावायचं झालं तर टाईम विचारायला नको? चोपडे. पण तुमच्याकडे घड्याळ नव्हतंच हो शास्त्री बुवा. शास्त्री. मधू, या वायफळ चर्चा नको, तू पोलीस ठाण्यावर जाऊन वर्दी दे. जोशी डोके खाजवत विचार करतात. आश्चर्यच आहे, ही चोरी झालीच कशी? तुम्ही काय करत होता? शास्त्री. सांगतोय काय, आम्ही तिघे सिनेमाला गेलो होतो. चोपडे. पाहिलंत? मोफतचा पास मिळाला म्हणून रात्रीचे सिनेमाला जाऊ नये, ते एवढ्या करताच. शास्त्री. ठेवलाय मोफतचा पास, चक्क 1.25 रुपयांची तिकीटं काढली होती. चोपडे. नाही, मधू म्हणत होता पास मिळालाय म्हणून. शास्त्री. मधूला नाही अक्कल. चोपडे. मुलाला असं बोलू नये, म्हणजे मग मुलांची वाढ होत नाही. मुलांची मनं कोमेजतात. मुलं म्हणजे फुलंच ना. शास्त्री. चोपडे मास्तर, पुरे तुमची अक्कल, ते ज्ञान शाळेत ठेवा. बाई. आधी बीटी व्हा म्हणावं, तिथं 2दा नापास. चोपडे. बाईसाहेब, फक्त एका विषयात नापास, बाकी विषयात फर्स्ट क्लास आहे. शास्त्री. अहो पण काय हे, वेळ कोणती नि चर्चा कोणती? चोपडे मास्तर, इथं चोरी झाली, चोरी. जोशी. मी तेच म्हणतोय अण्णा, एवढ्या शेजारी असून चोरी झाली कशी? अण्णा. मी तेच म्हणतोय, मी शेजारच्याच खोलीत झोपलेला आणि चोरी झाली कशी? बाई. वेळ आली म्हणजे शेजाऱ्या पाजाऱ्यांचा काही उपयोग होत नाही.
गंगा. शेजारी राहतो म्हणजे काय तुमच्या दारावर बसून राहायचं की काय? चोपडे. एक विचार आला. शास्त्री. अहो बोला तरी. चोपडे. कुठला असेल? शास्त्री. ते शाळेतल्या पोरांना विचारा. चोपडे. ज्यानं तुम्हाला सिनेमाचा पास दिला त्यानंच नाही का चोरी केली? जोशी. शक्य आहे. नाहीतर नेमक्या याच वेळी तुम्ही घरी नाही हे अनोळख्या चोराला कळलं कसं? शास्त्री. शक्य आहे. असेल असेल असेल. बाई. तरी मी म्हणत होते की त्या करंदीकरांचा पास नको म्हणून. सगळेच हसतात. तेवढ्यात एक तरुण रुबाबात येतो. तरुण. मी CID इन्स्पेक्टर. चोरी इथं झाली? शास्त्री. होय साहेब. ही पहा इथंच चोरी झाली. तरुण. कशी झाली? शास्त्री. साहेब नशीब आपलं, दुसरं काय? तरुण. चोरीत काय काय गेलं? बाई. दागिने गेले, चांदीची भांडी गेली. शास्त्री. घड्याळ गेलं. चोपडे. पण घड्याळ तर नव्हतंच यांच्याकडे. शास्त्री. कुणी सांगितलं नव्हतं म्हणून? होतं हो साहेब. बाई. रेडिओ गेला. अण्णा. रेडिओ? यांच्याकडे रेडिओ होता कधी? बाई. होता आमच्याकडे रेडिओ. जोशी. कधी आवाज नाही वो ऐकला? बाई. तुमच्या घरातल्या भांडणापुढे रेडिओ कुठला ऐकणार? चोपडे. आम्ही सुद्धा ऐकलं नाही. तरुण. तुम्ही काय करता? चोपडे. मास्तर आहे साहेब. बाई. नसता मेला चोपडेपणा. तरुण. कोणाचा? बाई. या चोपडे मास्तरांचा. चोपडे. नव्हताच मुळी तुमचा रेडिओ. साहेब मी साक्ष द्यायला तयार आहे. यांच्यापाशी रेडिओच नव्हता. बाई. आणि रेडिओ होता हे सिद्ध केलं तर? शास्त्री. कसं सिद्ध करणार? चोरीला गेलाच ना. जोशी. कसला रेडिओ होता? कुठल्या कंपनीचा? बाई. सिलोन रेडिओ. सगळे हसतात. शास्त्री. हसायला काय झालं? सिलोन रेडिओ नसतो? तरुण. बरं आणखी काय केलंय? शास्त्री. अहो कितीतरी गेलंय पण आत्ताच सगळं कसं सांगू? तरुण. तुमच्या शेजारी कोण राहतात? शास्त्री. हे अण्णा राहतात. बाई. पण शेजाऱ्यांचा काही उपयोग नाही मेला. तरुण. कोण अण्णा? अण्णा. मी साहेब. इन्कम टॅक्समध्ये असतो. गव्हर्मेंट सर्वंट. तरुण. चोर आले होते तेव्हा तुम्ही काय करत होता? अण्णा. झोपलो होतो साहेब. तरुण. तुम्ही झोपला होता? मग त्यावेळी चोर आले होते हे तुम्हाला कसं कळलं? अण्णा. कळलं नाही. पण आम्ही जागे असताना चोर आले नाहीत एवढं खरं. आम्ही झोपलो होतो. तरुण. आम्ही म्हणजे आणखी कोण? अण्णा. माझी बायको. तरुण. त्यावेळी त्या काय करत होत्या? अण्णा. त्याही झोपल्या होत्या. तरुण. पण हे झोपले असताना चोर आलेच कसे? जोशी. अण्णांची झोप भयंकर आहे साहेब. ते एकदा झोपले म्हणजे खुद्द त्यांना चोरून नेलं तरी त्यांना कळणार नाही. तरुण. मी प्रश्न तुम्हाला विचारला? जोशी. चुकलो साहेब. तरुण. अण्णा झोपलात म्हणजे तुम्ही घोरता? अण्णा. होय साहेब थोडासा. चोपडे. थोडासा कशाला? चाळ दणदणते यांच्या घोरण्याने इतरांना झोप नाही येत. तरुण. तुम्हाला मी विचारलं? चोपडे. चुकलो माफ करा साहेब. शास्त्री. ही सवयच आहे चोपडे मास्तरांची. तरुण. अण्णा तुमच्या या घोरण्यामुळे चोरी झाली समजलं? अण्णा. होय साहेब. तरुण. तुमच्या घोरण्यामुळे निश्चितपणे चोरांना कळलं की तुम्ही झोपला आहात. जोशी. एवढं सुद्धा आमच्या लक्षात आलं नाही. अण्णा. काय करू साहेब ही जुनी सवय आहे. तरुण. सवय मोडावी. एका साध्या सवयीमुळे भयंकर चोरी झाली. काय झाली? अण्णा. चोरी झाली. गंगा. त्यांनी डॉक्टर केले वैद्य केले पण सवय जात नाही. अण्णा. डॉक्टर म्हणतात इलाजच नाही. डॉक्टर म्हणतात झोपेत तोंड उघडं राहतं आणि मग गळ्यातून आवाज येतो. तरुण. मग झोपेत तोंड उघडं ठेवू नये. अण्णा. ते राहतं हो साहेब. तरुण. तोंड उघडं राहिलं तर जागं व्हावं, तोंड मिटावं आणि पुन्हा झोपावं. काय? अण्णा. होय साहेब. जोशी. बरं झालं एकदाचं म्हणजे
चोरीच्या निमित्ताने यांच्या घोरण्याचा त्रास तरी टळला. तरुण खिशातून दागिने काढत म्हणतो, हे दागिने तुमचे? बाई, हो हो, आमचेच. शास्त्री दचकून, चोर सापडला? तरुण, तुम्ही दचकलात का? शास्त्री, छे, दचकलो नाही. तरुण, हे दागिने तुमचे? शास्त्री, हो, आमचेच. तरुण, किती तोळ्याचे आहेत? शास्त्री, काय ग, किती तोळ्याचे असतील? बाई, मला काय माहीत, तुम्हीच तर आणले होते. शास्त्री, मला वाटतं 8-10 तोळ्यांचे असतील. तरुण, असतील? बाई, 15 तोळ्यांचे असावेत. तरुण, हे सोन्याचे आहेत? शास्त्री, हो हो, 100 नंबरी. तरुण, हे नकली गिलेट चढवलेले दागिने नाहीत? शास्त्री, नसावेत. तरुण, नसावेत? शास्त्री, असतील ही. सगळे हसतात. तरुण, हे नकली दागिने आहेत काय? शास्त्री, हो हो, आहेत. तरुण, मग सोन्याचे कसे म्हणालात? शास्त्री, चुकलो साहेब. तरुण, चुकलात कसे? शास्त्री, चुकून चुकलो साहेब. सगळे हसतात. तरुण, तुमचा सिलोन रेडिओ गेला? शास्त्री, होय साहेब. तरुण, तुमचं घड्याळ गेलं? शास्त्री, होय साहेब. तरुण, तुमची चांदीची भांडी गेली? शास्त्री, होय साहेब. तरुण, हे सारं खरं आहे? शास्त्री, काय ग, खरं ना? बाई, मला काय माहीत. शास्त्री, मग कुणाला माहीत? तरुण, मला माहीत आहे. त्या नकली दागिन्यांशिवाय तुमचं काहीही गेलेलं नाही. शास्त्री, कशावरून? चोर सापडला? तरुण, होय. शास्त्री, कुठे आहे भामटा? आणा त्याला इथं, फाडून खातो. तरुण, मीच तो चोर. जोशी, चोर चोर चोर. तरुण, कोण ओरडलं? जोशी, कुणी नाही, चुकून ओरडलो. बाकीचे सर्व पळण्याचा प्रयत्न करतात, पण ते सर्व खोलीत आणि चोर आहेत दरवाजाजवळ. तरुण, कोणीही हलायचं नाही, मुडदे पाडीन. हे घ्या तुमचे खोटे दागिने. म्हणजे आता चोरीत तुमचं काहीच गेलेलं नाही. पोलीस आले तर त्यांना सांगा चोरी झालीच नाही. शास्त्री, होय साहेब. तरुण, आणि चोरी झाली असं पोलिसांना कळलं तर माहीत आहे काय होईल? शास्त्री, होय साहेब. तरुण, काय होईल? शास्त्री, चोपडे मास्तर, उत्तर द्या ना. चोपडे, मला पोरांना प्रश्न विचारायची सवय आहे, उत्तर कसं देऊ? तरुण, मुडदे पडतील. जोशी, मुडदे? शास्त्री, होय साहेब, आम्ही नाही सांगणार पोलिसांना. तरुण, मी जातो, आरडाओरडा कराल तर याद राखा. शास्त्री बुवा आणि बाई हतबल होऊन खाली बसतात. सगळेच घाबरलेले असतात. फार फार तर घाम पुसण्याचा प्रयत्न होतो आणि एकमेकांकडे पाहत राहतात. तेवढ्यात मधू पोलीस इन्स्पेक्टरांना घेऊन येतो. बाई, आलास मधू? ये बाबा, तुझीच काळजी होती मला. इन्स्पेक्टर, कुठं झाली चोरी? कशी झाली? शास्त्री, चोरी? कुठं? छे छे, चोरी झालीच नाही. इन्स्पेक्टर, गडबड काय आहे? शास्त्री, त्याला स्वप्न पडलं असणार साहेब. इन्स्पेक्टर, मग तुम्ही का जमलात? शास्त्री, हा मधू झोपलेला उठून गेला. कुठं गेला, कसा गेला, कुठे गेला याचा विचार करत होतो. इन्स्पेक्टर हसतो, असं असं, जातो तर मी. शास्त्री, माफ करा साहेब, तुम्हाला तसदी दिली. बाई, तुम्ही बरोबर होता म्हणून पोर हाती लागला. इन्स्पेक्टर, दॅट्स ऑल राईट, पण यापुढे काळजी घ्या, आतून कुलूप घाला. शास्त्री, हो हो, माफ करा साहेब, माफ करा. इन्स्पेक्टर जातो. मधू एकदम भडकतो, असं काय करताय तुम्ही? शास्त्री, अरे तू झोपेतून उठून गेलास. मधू, असं काय करता, आपण सिनेमाला नव्हतो का गेलो? शास्त्री, छे रे मधू, ते सारं स्वप्न. चोपडे, पासावर सिनेमाला गेला होता ना? मधू, हो, सांगा यांना. चोपडे, करंदीकरांनी पास दिला होता ना? मधू, हो. चोपडे, मग बरोबर, स्वप्नच ते. सगळे हसतात. मधू भयंकर चिडतो, खोटं आहे, ते स्वप्न नव्हतं, इथं खरी चोरी झाली होती. मी झोपलो नव्हतो, मी जागा होतो, मी जागा होतो. शास्त्री,
ओरडू नको, ओरडू नको. बाई, मधू, झोप हं बाळ. शास्त्री, असं झोपेतून उठू नये. इथं चोरी झालीये कुठं? छे, चोरी झालीच नाही. तर मग आवडला का धडा? आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि बालभारती मराठीचा तुमच्या आवडीचा कोणता धडा होता ते कमेंट करून सांगा. धन्यवाद.